तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता हळदीचं रान आहे आणि या हळदीच्या रानावर बेडवर कशा प्रकारे ठिबक केलेली आहे. पहिलं आपण पांढऱ्या पाईपाला ठिबक जोडायचो, तर हे बघू शकता काळा पाईप छोटा याच्यामधून निघालेला आहे आणि पहिली आपली गोल नळी राहायची ती आता ही चपटी नळी ठिबकची आलेली आहे. आणि हे दांड असा काढण्याचा विषय म्हणजे भाग कसा आहे माहीत आहे का, की ज्यावेळेस आपण याच्यामध्ये कल्टिवेटर ते छोटं आपलं रोटर जे मारतो त्यावेळेस आपल्याला उचलून घ्यायचं काम पडत नाही म्हणून हे खाली पाईप टाकलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर बैलावर जरी रेझर हाणत असाल तर त्यावेळेस पण तुम्हाला रेझर जास्त उचलण्याची गरज पडत नाही आणि या दांडामधून रेझर आपण आरामशीर हाणू शकतो. म्हणजे हा एक फायदा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे चपट्या नळ्या असल्यामुळे पटकन गोळा होऊन त्यांचं बंडल पण चांगलं होतं आणि चांगल्या प्रकारे बघू शकता एक एक फुटावर असे हे काय म्हणतात ते आपण तिथं पाणी पडण्यासाठी छिद्र असतात. आणि अशा प्रकारे हे बघू शकता नियोजन तुम्ही पण करू शकता. हा नवीन प्रयोग या शेतकऱ्यांनी केलेला आहे. सहजासहजी आपल्या बेडवरच आपण पाईप पाथरतो, त्यामुळं रेझर हाणताना रोटर हाणताना आपल्याला पाईप उचलावं लागते आणि एका माणसावर काम होण्याचं ते 2 माणसावर लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर रान आपलं थोडं उतळायचं असेल तर अर्ध्यातलं पाणी या दांडामार्फत असं काठानं निघून जाते. तर हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि तुम्ही काही नवीन प्रयोग करत असाल तर ते पण आपल्या कमेंटमध्ये लिहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.